नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण बॉक्सच्या वहीमध्ये 1 to 10 नंबर्स कसे लिहितात याची माहिती घेणार आहोत. 1 to 10 हे सेमी इंग्रजीच्या वर्गासाठी इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी बॉक्सच्या वहीमध्ये लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. 1 लिहिताना कधी बघा, एक छोटीशी अशी रेषा आणि त्याला उभी रेष आणि एक खाली आडवी रेष दिली गेली पाहिजे. 2 लिहिताना कधी असा आडवा गोल आणि एक खाली आडवी रेष. 3 लिहिताना बघा, ही आडवी रेष, एक तिरपी रेष आणि त्याला खालून असा आडवा गोल काढला गेला पाहिजे. 4 लिहिताना बघा, एक तिरपी रेष, त्याला खाली आडवी रेष आणि एक सरळ उभी रेष द्यायची. या पद्धतीने 5चं लेखन झालं पाहिजे, 4चं लेखन झालं पाहिजे. बघा, 5 लिहिताना एक आडवी रेष, एक थोडीशी क्रॉस रेषा करायची तुम्हाला आणि असा आडवा गोल काढायचा आहे. अशा पद्धतीने 5चं लेखन झालं पाहिजे. 6 काढताना बॉक्सच्या वहीमध्ये 6 काढताना पहिले सी सारखा आकार करायचा आहे आणि हा आडवा गोल बरोबर सी सारख्या आकारात बसवायचा आहे. 7 लिहिताना बघा, एक डोक्यावर आडवी रेष आणि खाली तिरपी रेष द्यायची आहे. 8चं लेखन करताना बरोबर असे 2 आडवे गोल, बघा या पद्धतीने 2 गोल तयार होऊन 8चं लेखन करायचं आहे. 9 लिहिताना बघा, जी सारखा आकार, असा आडवा गोल, पूर्ण गोल, उभी रेष आणि अशी तुम्हाला रेषा काढायची. 10 लिहिताना 1 आणि 0 याची उंची सारखी असली पाहिजे. साररित्या सांगायचं की 1 to 10 या नंबरचा तुम्हाला खूप सराव करायचा आहे. पहिली दुसरीसाठी आपण हा सराव देत असतो, कारण हा सर्व मॅथचा पूर्ण मूलभूत सार आहे. पूर्ण शिक्षण गणिताचा सार आहे. गणिताच्या संकल्पना, गणितातल्या क्रिया या अंकाने सराव होतो. गणिताचं खरं शुद्ध लेखन या सर्व 10 नंबर्समध्ये आहेत. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त 1 to 10 या अंकांचा दररोज सराव करायचा आहे आणि गणिताचं हस्ताक्षर सुंदर आणि स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर वहीचं जो खालची ज्या लाईनिंग उरतील 1 2 3 4 5 या 5 लाईनिंगमध्ये तुम्ही 1 to 10 या अंकांचा 5 ओळीसारखं दररोज शुद्ध लेखन लिहायचं आहे. जो विद्यार्थी दररोज 1 to 10 हे 5 लाईनिंग लिहिणार तर त्याचं गणिताचे हस्ताक्षर 100% चांगलं होणार. आणि बघा, तुम्ही दररोज 1 to 10 या नंबरचा दररोज सराव कराल अशी आशा बाळगून आजची तासिका इथे संपवतो. धन्यवाद.